अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे डोंबिवली पूर्ववरून अस्मिता सेन या ताईंचा। ताई म्हणतात, सेवा हीच अनुभूती। जय गजानन। गजानन विजय ग्रंथात वाचकाला आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक पातळीवर मार्गदर्शन मिळू शकेल अशा अनेक ओळी आहेत। 19व्या अध्यायात बाळाभाऊंना उपदेश करताना महाराज जेव्हा म्हणतात, आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडावया, हे ऐकून बाळाभाऊंच्या डोळ्याला प्रेमाश्रूंचा पूर येतो। हे वर्णन पारायणात मी जेव्हा वाचते तेव्हा माझे डोळे पाणवतात आणि महाराजांना विनंती केल्या जाते, महाराज मला कैवल्याच्या वाटेवर घेऊन चला। मी एकांतात जेव्हा विचार करीत असते तेव्हा मला नेहमी वाटतं, भक्तीसाठी भक्ती, नामासाठी नाम आणि गजानन महाराजांची सेवा हेच असावं काम। महाराजांची अखंड सेवा घडो हेच मी महाराजांना लहानपणापासून मागत आले आहे आणि महाराजांनीही त्याकडे लक्ष दिले आहे। बाकी बाबतीत त्यांनी अनेक प्रसंगी माझ्या इच्छा पूर्ण केल्यास, पण आज मी जे काही ते सांगू इच्छिते त्यात सेवा घडू द्या ही माझी विनंती महाराजांनी मान्य केली। त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून ही सेवा अखंड घडत राहो अशी विनम्र प्रार्थना त्यांच्या चरणी करणं हा माझा शुद्ध हेतू आहे। 10 वर्षापूर्वी एकदा माझ्या मनात तीव्रतेने असा विचार आला की आपण शेगावी पायी वारी करावी, पण हे जमणार कसं? मी एक स्त्री, घरून परवानगी मिळणे दूरची गोष्ट, पण मनात इच्छा तीव्र होती। परिणामी महाराजांनी असा काही योग जुळून आणला की आम्ही काही समविचारी लोक एकत्र येऊन इसवी 2009ला आमचा कल्याण ते शेगाव पायी वारी करण्याचा योग जुळून आला आणि हे पायी वारी प्रकरण तिथेच न थांबता महाराजांच्या कृपेने दरवर्षी जानेवारी महिन्यात 1 ते 17 तारखेच्या दरम्यान आम्ही 21 भाविक कल्याण ते शेगाव पायी वारी करीत आहोत। आज 10 वर्ष या वारीला पूर्ण झाली। 16 ते 17 दिवस पायी चालून आम्ही शेगाव गाठतो। वारीत 21च भाविक असावेत असं काही आम्ही ठरवलेलं नाही, परंतु वाटेवर कधी कधी अगदी लहान गावात रात्री मुक्काम असतो। अशा वेळी भक्त आमची निजण्याची सोय महाराजांच्या वरील भक्तिपोटी करतात। अशात घर लहान असेल तर थंडीचे ते दिवस असल्यामुळे आम्हाला घरात निवारा देऊन स्वतः मात्र बाहेर झोपतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही वारीतील संख्या वाढवण्याचा प्रयत्न करीत नाही। एक मात्र निश्चित आहे की महाराजांच्या भक्तांनी केलेल्या आदरातिथ्यामध्ये अनेक हृदयस्पर्शी प्रसंग आम्हाला अनुभवायला मिळाले आणि ते सर्व महाराजांच्या भक्तीत वाढ करणारे आहेत। इसवी 2015ची ही गोष्ट। आमची कल्याण ते शेगाव पायीवारी पूर्ण झाली। मुंबईला असणारे आमचे स्नेही आणि गजानन महाराजांचे भक्त श्री माधव काका जोशी यांची मी नित्याप्रमाणे भेट घेतली। त्यांनी आशीर्वाद देऊन पुढील वारीच्या आधी गजानन विजय ग्रंथाची 501 पारायण पूर्ण कर असं सांगितलं। तिथे समोरच महाराजांचा फोटो होता। माझे हात नमस्कारासाठी जुळले। मनावर आलेल्या दडपणासह माझ्या तोंडून प्रश्न निघाला, 365 दिवसात 501 पारायण हे मी कसं करू शकणार? माधव काका आत्मविश्वासाने म्हटले, तू हे करू शकशील। त्यांचं ते वाक्य मनात घोळतच मी घरी पोहोचले। माझे मिस्टर जय यांच्या कानावर मी ही गोष्ट घातली। माझे मिस्टर बंगाली आणि मी मराठी। माझं पाहून त्यांनी इंग्रजीतून महाराजांची पोथी वाचणं सुरू केलं होतं। ते म्हणाले, महाराजांची इच्छा असेल तर काहीही अशक्य नाही। मी 22 जानेवारी 2015 रोजी 501 पारायण करायला सुरुवात केली। कधी दिवसाला 2 तर कधी एका दिवसात 3 पारायण महाराज माझ्याकडून करून घेत होते। असं करत माझी 480 पारायण पूर्ण झाली आणि मला लक्षात आलं की मला पोथी पाठ झाली आहे। मग मी सर्वानुमते असा निर्णय घेतला की बाकी पारायण शेगाव मंदिराला प्रदक्षिणा घालीत पूर्ण करायची आणि 24 नोव्हेंबर
2015 ते 16 डिसेंबर 2015 या काळात शेगाव भक्त निवास क्रमांक 1 येथील खोली क्रमांक 19 मध्ये वास्तव्यास राहिले. संस्थानामध्ये तसा वेगळा फॉर्म भरून दिला. दर 24 तासांनी तेथील वास्तव्यासाठी सूचना देऊन प्रदक्षिणा करीत माझी 21 पारायण पूर्ण झाली. महाराजांनी एका वर्षात माझ्याकडून 501 पारायण पूर्ण करण्याची सेवा करून घेतली. महाराजांची सेवा महाराजांचाच आशीर्वाद घेऊन केली तर महाराजच ते पूर्ण करून घेतात असं अनुभवास येतं. मी मुंबईला डोंबिवली इथे असते. 5 वर्ष झाली मी दर गुरुवारी शेगावला दर्शनासाठी येऊन जसं जमेल तसं तिथे पारायण करण्याचा प्रयत्न महाराजांच्या कृपेने पूर्ण होऊ शकला. 2010ला महाराजांनी माझ्याकडून 3 दिवसात पहिल्या दिवशी 900, दुसऱ्या दिवशी 800 व तिसऱ्या दिवशी 400 अशा 2100 प्रदक्षिणा पूर्ण करून घेतल्या. माझ्याकडून महाराजांची सेवा घडत होती, पण मी तसा नवस मात्र कधी बोलले नव्हते. मात्र इसवी सन 2013ची ही गोष्ट असावी. माझी आई जिच्याकडून माझ्याकडे ही भक्ती चालून आली ती साधारण 74 वर्षाची असताना एक दिवस घरातच पाय घसरून पडली. तिचं मणक्याचं ऑपरेशन करावं लागलं. एकीकडे तिला मधुमेहही होता. ती अंथरुणाला खिळल्यासारखी झाली. तेव्हा मात्र मी शेगावला येऊन महाराजांना विनंती केली की एकतर आईला पायावर उभे करा अथवा सोडवा. मी 1008 प्रदक्षिणा करेल. महाराजांनी माझं ऐकलं. आई चालू लागली आणि मी नवस फेडण्यासाठी शेगाव गाठलं. तो मे महिना होता. नेमका दशमी, एकादशी, द्वादशी असा योग आला. मी त्या 3 दिवसात एकीकडे पारायणगृहात हजेरी लावली आणि मला आठवतं एकादशीच्या त्या दिवशी काही अध्याय वाचून मी दुपारी 12च्या सुमारास 1008 प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. मे महिना म्हणजे ऐन उन्हाळा. त्या दिवशी महाराजांचं सानिध्य अवतीभोवती जाणवत होतं. त्यामुळे उन्हाची दाहकता कमी आणि भक्तीची शीतलता जास्त असा योग जुळून आला होता. महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर आहे याची जाणीव होत होती. त्या दिवशी गजानन महाराजांनी कुठली आचारशक्ती प्रदान केली तेच जाणवत. पण अक्षरशः ना भूक, ना तहान, ना बाथरूम, ना काही कुठलाही खंड न पडता रात्री जवळपास 1च्या सुमारास प्रदक्षिणा पूर्ण करूनच मी थांबले. महाराजांना नमस्कार केला. अष्टसात्विक भाव दाटून आले होते. आजूबाजूला कुणी नव्हतं. मग तिथे अश्रूंना वाट मोकळी करून दिली. काही मिनिटांनी लक्षात आलं आता आपल्याला भक्त निवास 4 मधील खोली क्रमांक 5 मध्ये परतायला हवं. आणि जाणीव झाली आज आपण काहीही खाल्लं नाही. आता तर सर्वत्र सामसूम झाले, सगळं बंद. याच विचारात मी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आले आणि अचानक कुठूनसे एक म्हातारे बाबा, मळकट धोतर, अंगात पांढरा सदरा समोर उभे झाले. मला विचारलं, बेटा चहा घेणार? मी म्हटलं, बाबा थोडा गोड चहा मिळेल? म्हणाले, 5 मिनिटं. 5च मिनिटात एक मोठा काचेचा ग्लास भरून गोड चहा आणि 2 बिस्किटं पुढे मला देऊ केले. चहा पिणाऱ्यांना चहा नेहमी चांगलाच वाटतो, पण त्या रात्रीचा तो चहा आणि ती बिस्किटं माझ्यासाठी विलक्षण शक्तिदायी ठरलं. मी पैशाचं काही विचारण्याआधीच ते ग्लास घेऊन निघून गेले. मी भक्त निवासात पोहोचले. निवांतपणे आंघोळ केली. महाराजांच्या समोर उभी झाले. सेवा घडली म्हणून कृतज्ञतेने नतमस्तक झाले. पुढेही अशीच सेवा हातून घडू द्या म्हणून प्रार्थना केली आणि अंथरुणावर पोहडले. माझा डोळा लागला. पहाटे अर्धवट स्वप्नावस्था, अर्धवट जागृती अशा अवस्थेत एक मंद सुहास खोलीत दरवळला. माझ्या कानावर आवाज आला, घाबरू नकोस, मी आहे. आणि मला महाराज दिसले. फक्त काही क्षण. माझ्या 1008 प्रदक्षिणा आणि एका वर्षात 501 पारायणाचा प्रसादच जणू महाराजांनी दिला होता. महाराज जणू मला सांगून गेले, दुःख न करावे एक किंचित आम्ही आहो इथे स्थित. तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसर पडणे नसे. उन्हाळ्याच्या दिवसात दिवसभर चालल्यानंतर वास्तविक शरीराला आणि मनाला दुसऱ्या दिवशी थकवा जाणवायला हवा होता, पण तसं काही लक्षण नव्हतं. शरीराने आणि मनानेही मी पूर्ण प्रफुल्लित होते. ती द्वादशी होती. मला पारायण पूर्ण करायचं होतं. मी पारायणगृहात गेले. वाचन सुरू करण्यासाठी पोथी माथ्यावर धरली आणि
गादीवरील फोटोकडे बघून मनात जयघोष केला, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.